महामंडलेश्वर स्वामी शिवानंद गिरीजी महाराज यांना गुरुकृपा पुरस्कार प्रदान। राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे श्री मुक्ताई ज्ञानपीठ यांच्या वतीने पंचदिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभात गुरुकृपा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। सदर पुरस्कार महान तपस्वी श्री 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 1008 महाराष्ट्र पीठाधीश्वर दत्तात्रय रत्न महामंडलेश्वर स्वामी श्री शिवानंदजी गिरीजी महाराज श्री सिद्धेश्वर देवस्थान व आश्रम मंजूर यांना देण्यात आलाय। पुरस्कार वितरण सोहळा श्री मुक्ताई ज्ञानपीठ मठाधिपती महंत स्वामी रामानंद गिरीजी महाराज, न्यायशास्त्री महंत श्री देवानंद गिरीजी महाराज तसेच स्वामी स्वरूपानंद गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय। मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख 21,000 रुपये असा या पुरस्काराचे स्वरूप होते। विशेष म्हणजे स्वामी शिवानंद गिरीजी महाराज यांनी पुरस्काराची रोख रक्कम पुन्हा गोमाता संवर्धनासाठी श्री मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा यांच्याकडे परत सुपूर्द केली आहे। पुरस्कार स्वीकारल्यानंतर स्वामी शिवानंद गिरीजी महाराज यांनी आपले परखड मत व्यक्त करत सनातन धर्म, साधू संत, मंदिर यांच्यावर परकीय सत्ता आणि विचारसरणी हल्ले करत असल्याचं सांगितलंय। त्यामुळे सनातन धर्मी यांनी साधू संत व मंदिराच्या संरक्षणासाठी एकत्र उभे राहण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय। भक्तगण व मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी महंत श्री श्री रामानंद गिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झालं। कार्यक्रमास न्यायशास्त्री महंत श्री देवानंद गिरीजी महाराज, प्रज्ञावंत विलासानंद गिरी माई, महंत रमेशानंद गिरीजी महाराज तसेच श्री सिद्धेश्वर देवस्थान व आश्रम भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे पुणतांबा सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे, भाजपा नेते प्रताप पाटील वहाटणे, नारायण गिरीजी महाराज यांचे वंशज विलास पाटील, सांगदेव देवस्थानचे महेश मुरदगण, ॲडव्होकेट राजू गुरु निद्रे, अखिल भारतीय संत समिती धर्म समाज महाराज संयोजक प्रशांत भाऊ कुलकर्णी, योगीराज घुमरे, कैलास भाऊ गोराडे, गणेश गोराडे यासह अनेक भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेजूरकर यांनी केले। त्यानंतर महामंडलेश्वर स्वामी शिवानंद गिरीजी महाराज यांनी योगीराज चांगदेव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले। यावेळी मंदिराचे विश्वस्त महेश मुरदगण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष भूषण, डॉक्टर तानाजी मामा लामखडे एकत्र येतात। सनातनी लोक एकत्र येतात। त्या ठिकाणी परकीय सत्ता, परकीय विचार केन प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टार्गेट करून राहिलेले आहेत। त्याविषयी हिंदू समाजाने, हिंदू धर्माने महात्म्यामाग, आपल्या पूज्य स्थानामाग, पवित्र मंदिरामाग निष्ठेने आणि ताकदीने उभं राहणं गरजेचं आहे। हे सर्वांनी लक्षात ठेवा, हा संदेश देतो आणि या ठिकाणी थांबतो। पार्वतीमध्ये हर हर महाराज। रवंदेकर, अहिल्यानगर।